कर्नाटकमधून एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे। चित्रदुर्ग येथे राहणारी सूचना नावाची महिला एका उच्च कंपनीची CEO होती। सूचनाचे लग्न 2010 मध्ये झाले। 2019 साली तिने एका मुलाला जन्म दिला। पती पत्नीमध्ये अधूनमधून भांडण सुरूच होते। सतत सुरू असलेल्या भांडणामुळे दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला। हे प्रकरण कोर्टात गेले। दोघांचा घटस्फोट झाला। मुलगा आईकडे राहील व प्रत्येक रविवारी वडील भेटू शकतील असा निर्णय कोर्टाने दिला। प्रत्येक रविवारी वडील आपल्या मुलाला भेटत होते। या प्रकरणावरून आई संतापली होती। याचा राग मनात धरून संतापलेल्या आईने आपल्या मुलासोबत गोव्याला फिरायला गेली व तेथील हॉटेलमध्ये ती थांबली। दुसऱ्या दिवशी हॉटेलमधून बाहेर पडताना तिचा मुलगा तिच्यासोबत नसलेला पाहून हॉटेलच्या स्टाफने तिला मुलाबाबत विचारले। त्यावेळी मुलगा अगोदरच घरी पाठवला आहे असे त्या महिलेने सांगितले। महिला हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर तिची रूम चेक करण्यात आली। त्यावेळी रूममध्ये रक्ताचे डाग त्यांना दिसून आले। हॉटेलच्या मालकाने तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली। माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली। ज्या टॅक्सीमध्ये बसून महिला गोव्याहून कर्नाटकला निघाली होती त्या टॅक्सी ड्रायव्हरला पोलिसांनी फोन केला। या फोनची कल्पना टॅक्सीमध्ये बसलेली महिलेला होऊ नये याची काळजी घ्या व जवळ असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ पोहोचा असे त्यांनी त्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितले। तिथे पोहोचताच पोलिसांनी टॅक्सीच्या डिग्गीमध्ये असणारी बॅग उघडली आणि बॅग उघडताच पोलीस हादरले, कारण त्या बॅगमध्ये महिलेच्या मुलाचा मृतदेह आढळला। महिलेची चौकशी केल्यानंतर आपण स्वतः खून केल्याची कबुली महिलेने दिली। चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।